नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण, त्याच्यानंतर काही स्टॉकचा अनालिसिस उद्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग स्टॉक्स आपण काढणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक निफ्टी गॅप डाउन ओपन झाला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी जो ट्रेंड जो आहे खाली कंटिन्यू राहिला. मी म्हटलं होतं नेहमी मी म्हणतो, की मार्केट गॅप अप किंवा गॅप डाउन झालं होतं. पहिली कॅन्डल बघा. आता ही 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहोत. बँक निफ्टीची तुम्ही पहिली 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरतीची जाऊन कॅन्डल बघा. त्या कॅन्डलचा लो जर पहिली पुढची कॅन्डल तोडत असेल, डेफिनेटली त्या फ्लो मध्ये तुम्हाला सेल करायचं आहे किंवा आपण म्हणू शकतो पुट ऑप्शन बाय करू शकता, फ्युचर सेल करू शकता. ठीक आहे. आणि वरच्या कॅन्डलच्या आसपास तुम्ही एस टाका. गॅप डाउन मार्केटमध्ये थोडक्यात काय तो जो ट्रेंड जो आहे थोडाफार फॉलो होत असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये 100-150 पॉईंट तुम्ही काढू शकता. तर इथे बँक निफ्टीने 100 जवळपास 100च्या आसपास किंवा आपण म्हणू शकतो एक क्लिअर कट 50-60 पॉईंट तरी तुम्हाला इथपर्यंत बघितलेले होते. 50,600च्या आसपास मार्केट बाउन्स बॅक झालं आणि त्याच्यानंतर एक 50,800च्या आसपास आपल्याला मार्केट जे आहे जवळपास काय सेलिंग नंतर थोडंफार बाउन्स बॅक झालं, पण निफ्टी बँक जी आहे 50,800च्या वरती ह्याच रेंजच्या आसपास किंवा 50,800 वरती क्लोज होण्यात यशस्वी राहिली, परंतु आजच्या दिवसाचा हाय काय त्याने तोडलेला नाही, हे लक्षात घ्या. विषय बँक निफ्टीचा खरं सांगायचं असेल तर निफ्टीने बँक निफ्टीला होल्ड केलंय. क्लिअर कट बघायला मिळतंय. बँक निफ्टीचा विचार जर केलात तुम्ही, तर निफ्टी गॅप डाउन ओपन होऊन त्याच्यानंतर सरळ अप ट्रेंडमध्ये मार्केट निघालं होतं. तर निफ्टीचा तुम्ही चार्ट बघितला असेल तर तुम्हाला समजेल. आता पटकन आपण जाऊन बघणारच आहोत. परंतु माझ्या मते निफ्टीने जे एका साइडला ट्रेंड जो फॉलो केला होता, जो अप ट्रेंड होता आणि त्या अप ट्रेंडमध्ये जर तुम्ही आज प्रॉफिट जवळपास 3-4 दिवस असो ना, सलग पाठोपाठ एक मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते निफ्टी बँक निफ्टीमध्ये. प्रॉफिट कमवला असेल अनालिसिसनुसार कमेंट करून सांगा. ठीक आहे. व्यवस्थित अनालिसिस समजतंय का? व्यवस्थित ट्रेड्स आणि एंट्री एक्झिट कशी घ्यायची मार्केटमध्ये डेलीचं समजतंय का? ठीक आहे. ते तुम्हाला लाईक वरून समजेल. जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा. ठीक आहे. आता आपण परत त्याच मुद्द्यावरती जाऊया. कोणत्या? निफ्टी आणि बँक निफ्टीच्या. सो आता उद्याचा म्हणजे ह्या उद्याचा अनालिसिस पण बघणार, पण त्याआधी ह्या आठवड्याचा जर पुढच्या आठवड्याचा जर विचार केलात कमिंग वीकचा, तर तिथे आपल्याला मार्केट जे आहे थोडाफार एक डिसिजन मेकिंग बघायला मिळू शकतो. एकतर ट्रेंड फॉलो होऊ शकतो किंवा थोडाफार बाउन्स बॅकमध्ये मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतो कमिंग वीकमध्ये. हे लक्षात असू द्या. स्पेशली बँक निफ्टी. आता बँक निफ्टी डेली टाईम फ्रेमवरती जर आजच्या दिवसाचाच तर कार्यक्रम बघायचा झाला बँक निफ्टीचा, तर बँक निफ्टी कशी आहे बघा. बँक निफ्टी जी आहे ही टोटल एक पॉज कॅन्डल बनवताना बघायला मिळते. ही कॅन्डल कशी आहे? एक पॉज कॅन्डल आहे. हे लक्षात घ्या. आणि क्लोजिंग जरीही रेड असेल तर खरं तर ही ग्रीन आहे. कारण का ओपन वरती झाली होती. ठीक आहे. गॅप डाउन ओपन झालं होतं मार्केट. ठीक आहे. जवळपास एक सेलिंग आली त्याच्यानंतर मार्केट जे आहे एक वरती जाऊन ह्या रेंजच्या आसपास म्हणजे क्लोज वरती दिलाय. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या कॅन्डलचा जर हाय तुटला तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो मार्केट थोडंफार पुलबॅकमध्ये आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो. पण हाय तुटणं गरजेचं आहे. आज जो गॅप डाउन जर मार्केट ओपन झालं थोडंफार गॅप भरण्याचा विचार मार्केटने करायला पाहिजे. तर थोडंफार आपण काय या फॉल नंतर हा एक थोडाफार आपण म्हणू शकतो काय मार्केट जे आहे थोडंफार पुलबॅकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु असं झालं नाही आणि जर ह्या कॅन्डलचा लो तुटला तर डेफिनेटली मार्केट परत या सेलिंग रेंजमध्ये बघायला मिळू शकतो आणि परत ही जी लेवल आहे कोणती 50,000च्या खाली ती म्हणजे 39,500 ही सुद्धा बघायला मिळू शकते एकदा कमिंग वीकमध्ये आणि उद्या सुद्धा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकते कंटिन्युअसली. पण लो तुटला तर माझ्या मते मला असं वाटत नाही की लो तुटेल आजच्या कॅन्डलचा विचार करताच. हे लक्षात निफ्टी थोडंफार जस्ट निफ्टीचा स्ट्रॉंगनेस जो आहे नेचर जो आहे करंटचा तो बघताच. ठीक आहे. आता काय करायचं ही एक लेवल महत्वाची ऍड करून घेऊया 51,173. तर ही लेवल का काढली? त्याच्या पाठचं कारण आहे ही जी होती कधीची कॅन्डल आहे माझ्या मते तुम्हाला माहिती असेल सांगण्याची गरज नाही. इलेक्शनच्या वेळची कॅन्डल होती. त्याच्यानंतर हा मोठा एक डीप आपल्याला बघायला मिळाला होता. त्यानंतर ते रिकव्हरी मोडमध्ये गेलं होतं. मार्केट जे आहे आपण म्हणू शकतो की ही लेवल तोडून गेलं तर डेफिनेटली आपण मी काय म्हटलं आता एक चांगलं पुलबॅकमध्ये बघायला मिळू शकतो. परंतु लेवल तुटली तर डेफिनेटली आपण सेल करू. सो आजच्याच कॅन्डलचा लो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण थेट जाऊया 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आणि इथे आल्यानंतर जर लेवल्स व्यवस्थित काढायचे झाले तर कोणत्या लेवल्स काढू शकतो बघा. एक रेंज काढायची झाली तर लक्षात घ्या ही एक लेवल आपल्याला बघायला मिळते परफेक्ट. त्यावरती आपण काढू शकतो ती म्हणजे ही एक लेवल काढू शकतो. आता याच्या खालची लेवल सुद्धा आपण ऍड करण्याचा प्रयत्न करू शकतो. ही एक घेऊया. त्याच्यावरती हाईचा काढायचं म्हटलं तर ही एक लेवल जी आहे ती परफेक्टली काढू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण ही एक लेवल जी आहे खालची एक ऍड करून घेऊया. ओके. आता जर अजून खालच्या लेवल्स काढायच्या असतील तर ही एक रेंज जी आहे ती ऍडिशनल ऍड करून घेऊया. कोणती? ह्या रेंजच्या आसपास म्हणजे ही. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता ट्रेंड लाईन जी आहे आता मार्केट ट्रेंड लाईन व्यवस्थित रिस्पेक्ट करताना बघायला मिळतं. सो ट्रेंड लाईन आपली कोणती असणार कशी असणार आहे बघा. ती म्हणजे ही अशी एक निगेटिव्ह लेवलला. ते आता हे ट्रेंड लाईन तुटणं गरजेचं आहे. जर मार्केट होल्ड करणं जर मार्केटने होल्ड केलं तर लक्षात असू द्या. आता उद्या बँक निफ्टी ओपन
कसं होईल हे आपण बघणं गरजेचं आहे. तर ओपन कसं होईल मार्केट लक्षात घ्या. ओपनिंगचा विचार केला तर ह्या रेंजमध्ये झालं तर ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे. हा पॅचेस पूर्ण नो ट्रेडिंग झोन आहे आणि इथे साइडवेज मार्केट एक्सपेक्टेड आहे. इथून ओपन जर वरच्या सेशनचं असेल डेफिनेटली आपण बाय करू शकतो. पण 51,000 च्या वरती जर गॅप अप झाला तर पहिली लेवल आहे पण ही टार्गेट जर तेजीत निघाला, पहिलीच कॅन्डल बुलिश निघाली, सरळ आपण 51,000 51,100 पर्यंत टार्गेट घेऊ शकतो आणि ही जर लेवल आहे तुटण्याची पहिली वाट बघायची 51,133 च्या वरती मार्केट काय होल्ड करतंय की नाही निफ्टी बँक ते आपलं पहिलं बघणं गरजेचं आहे. ही लेवल जर क्रॉस केली तर डेफिनेटली आपल्याला परत ह्या लेवलमध्ये बँक निफ्टी बघायला आरामात मिळू शकतं. परंतु मार्केट इथून खाली आलं तर सेलिंगची लेवल असणार आहे 50,800च्याच खाली. हे लक्षात घ्या. याच्या खाली जर टिकत असेल डेफिनेटली सेल करा. 50,758 किंवा 50,800 लेवल ती एकच आहे. टिकलं तर डेफिनेटली आजचा लो पर्यंत टार्गेट घेऊ शकता आणि ही लेवल तुटली तर डेफिनेटली अजून सेल करू शकता. सो आणि आजच्या सारखं गॅप डाऊन मार्केट ओपन झालं तर सर्वात प्रथम काय करायचंय 5 मिनिटाची टाइम फ्रेम पकडा. पहिली कॅन्डल बघा. जर निगेटिव्ह होत असेल, त्या कॅन्डलचा लो तुटत असेल, डेफिनेटली त्याच्या खाली तुम्ही परत सेल करू शकता. परंतु पहिलीच कॅन्डल जर गॅप डाऊन आपण सरळ बुलिश निघाली, ठीक आहे. मग थोडक्यात काय पुलबॅकमध्ये वरच्या दिशेने उचलं असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड घेऊन एक 50-60 पॉईंट वरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता. निफ्टी बँकचं सिंपल क्लीन क्लिअर अॅनालिसिस तुम्हाला समजलंय का? थेट आपण उडी मारूया निफ्टीकडे. आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आज ट्रेड कसं झालं बघा. पहिलीच कॅन्डल इनडिसिजन झाली, त्याच्यानंतर सरळ मार्केटने एक ट्रेंड पकडला होता, तो म्हणजे अप ट्रेंड. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. थोडक्यात आपण म्हणू शकतो काय ह्या फॉल नंतर हा पुल बॅक आहे जो इथे रिजेक्शन घेत होते म्हणजे हा ट्रेंड लाईनला. ठीक आहे. लेवल सगळ्या काढून घेऊया. आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टी लक्षात घ्या हा टॉप पासूनचा हा जो फॉल जो आहे, ठीक आहे. आता जर आपण इथे एक टूल वापरला तो म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट, ठीक आहे. तर तुम्हाला समजेल की मार्केट जे आता कोणत्या लेवलला आहे आणि कशी जवळपास एक एक रिजेक्शन्स आणि सपोर्ट लेवल्स एक बनताना बघायला मिळतात. पहिली ही एक बघायला मिळते, त्याच्यानंतर 0.3% ची बघायला मिळते, त्यानंतर आजची 0.2% ची बघायला मिळते. आणि आजची लेवल का महत्वाची होती कारण ही लेवल जी सर्वात महत्वाचे सपोर्ट आहे आणि ह्या लेवलच्या आसपास मार्केटने वरच्या दिशेने जायच्या आधी या लेवलच्या वरती टिकण्याचा प्रयत्न खूप केला होता आणि त्याच्यानंतर ही मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली आहे. सो आज सुद्धा मार्केट इथून बाउन्स बॅक का झाला इथे जवळपास इथे या लेवलच्या आसपास सपोर्ट लेवलच्या आसपास बाईंग का आली याच्या पाठचं कारण हे सुद्धा बघायला मिळते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जर आपण फिबोनाची रिट्रेसमेंटचा विचार केला तर रिट्रेसमेंट जे आहे जो लो पासून जर पकडला तर डेफिनेटली बाउन्स बॅक जो आहे एक जवळपास आपण पाहू शकतो 0.2% एक चांगली सपोर्ट रेंज आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. सो त्याचबरोबर आता आदल्यामध्ये सुद्धा रेंजेस आपण ऍड करून घेऊया. ते म्हणजे कसे करू शकतो बघा क्लीन क्लिअर. ही एक लेवल ऍड करून घ्या. तिथून वरच्या दिशेने येताना ही सुद्धा एक लेवल ऍड करून घ्या. त्याच्यानंतर वरच्या रेंजेसच्या लेवल ही एक काढूया. त्याच्यानंतर वरच्या लेवल्स ही जस्ट अ सेकंड ही एक लेवल काढून घेऊया आणि त्यावरती ही जवळपास ओके. आजच्या कॅन्डलचा लो सुद्धा मार्क करून घ्या तो म्हणजे हा. ओके. ट्रेंड लाईन कशी असणार आहे? ट्रेंड लाईन निगेटिव्हच असणार आहे ती म्हणजे अशी. ओके. आता ट्रेड कसा होईल? निफ्टी बँकचा जर विचार केला तर लक्षात घ्या 24,378 24,466 या रेंजमध्ये जवळपास मार्केट आता बघायला मिळते आणि या रेंजमध्ये क्लोज झालेलं आहे हे लक्षात. ठीक आहे. आता निफ्टी स्ट्रॉंग ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी आता जर आपण जसा विचार केला तर कारण बँक निफ्टीची करंटची सिच्युएशन थोडंफार एक जो निगेटिव्ह लेवल असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. क्लिअर कट लक्षात घ्या जर तेजीमध्ये असेल ना तर निफ्टी आपण बाय करायचं लक्षात घ्या. सो गॅप अप उद्या ओपन होणं शक्यता आहे. डेफिनेटली येस. परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतो. म्हणजे जवळपास काय जर तुम्ही काल बघितलात काल ह्याच रेंजच्या आसपास निफ्टीने रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. 24,450 च्या आसपास सेलिंग आली त्याच्यानंतर क्लोजिंग सुद्धा ह्याच लेवलच्या आसपास बघायला मिळाली. त्यानंतर आज गॅप डाऊन ओपन होऊन सुद्धा मार्केट एक 24,400 च्या आसपास इथे क्लोज बघायला मिळाली. ठीक आहे. थोडक्यात काय ही एक जवळ अशी पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मार्केट परत एकदा ही बायस ही जी लेवल आहे 24,450 याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतात. जी आधी याच्या आधी एक चांगली सपोर्ट रेंज होती ती ब्रेक झाली. त्याच्यानंतर जवळपास यावरती परत होल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तीच लेवल जवळपास ते रिजेक्शन घेण्याचा किती वेळा प्रयत्न केला बघा. त्याच्यानंतर सेलिंग आली. मग सेलिंग आली. परत मार्केट ह्या लेवलच्या आसपास आहे. सो थोडक्यात काय बायर्स जे आहेत थोडाफार पुश करण्याचा प्रयत्न करतात. गॅप अप ओपन झालं. होल्ड करत असेल या लेवलवरती बिनधास्त बाय करा. कॉल ऑप्शन बाय करा. आरामात टार्गेट्स तुम्ही वरच्या दिशेने घेऊ शकता. परंतु मार्केट जवळपास या रेंजमध्ये ओपन झालं तर डेफिनेटली ट्रेडिंग थोडाफार टाळा कारण ही रेंज जी आहे ही जवळपास कशी अनस्टेबल रेंज आहे. सो नो ट्रेडिंग रेंज तुम्ही डिक्लेअर करू शकता. सेलिंग जी आहे 24,378 च्या खालीच निफ्टी सेल करायचे नाहीतर सेलिंगचा विचार निफ्टीचा विचार मनातून काढून टाका. या रेंजमध्ये ओपन होऊन सरळ खाली निघत असेल तर डेफिनेटली याच्या खाली सेल करून तुम्ही हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. 24,350 ते 24,300 हे लक्षात घ्या. परंतु उद्या मार्केट ओपन कसं होईल त्याच्यावर डिपेंडन्स ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅप अप राहिलं आणि 24,400 वरती टिकलं बिंदास 450 वरती तुम्ही आरामात बाईंगची पोझिशन घेऊन हे वरती 50-60 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू शकता. सिंपल निफ्टी अनालिसिस सिंपल बँक निफ्टी अनालिसिस समजलंय का सांगा? समजलं असेल तर आपण थेट जा निफ्टी जवळपास स्टॉक्सकडे.
भारती एअरटेल पहिला स्टॉक आपण बघतोय. जवळपास करंटमध्ये कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. ठीक आहे. बायिंग रेंज जी आहे या शेअरची आता करंटची जर काढायची म्हटलात तर लक्षात घ्या बाय करू शकतो हा शेअर कोणती रेंजच्या वरती बाय करू शकतो? जवळपास 1450 च्या वरती हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता इंट्राडेसाठी. वरच्या मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. हिंदुस्थान युनिलिव्हर ठीक आहे. बायिंगसाठी शेअर आहे आता 2760 च्या वरती बाय करू शकता किंवा 2726 च्या वरती मुवमेंट चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, एसबीआय थोडाफार बायिंग रेंज आता बघायला मिळते. ती म्हणजे कोणती? ती म्हणजे 848 च्या वरती हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. वरच्या मुवमेंट जी आहे टार्गेट 1:1 च्या आसपास घेण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. अपोलो टायर ठीक आहे. येथे सुद्धा तोच विषय चाललाय. सो अपोलो टायर लेवल जी आहे बायिंगची 552 किंवा आपण म्हणू शकतो 543 सॉरी 542.7 च्या वरती तुम्ही बाय करू शकता. वरच्या 1:1 च्या आसपास टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. बजाज फिन्सर्व ओके. हा जो स्टॉक आहे बायिंग रेंज जी आहे या शेअरची क्लिअर कट पकडू शकता. कोणती? तर 1589 मुवमेंट वरच्या 1:1 आरामात ट्रेड टार्गेट बघायला मिळतात. त्याचबरोबर इन्फोसिस ठीक आहे 18 च्या आसपास आहे. 1800 आपण म्हणू शकतो किती 38 च्या वरती बाय करू शकता. बिंदास 1:1 आरामात टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. ठीक आहे. अपोलो हॉस्पिटल्स ठीक आहे थोडाफार रिजेक्शन मध्ये आहे, साइडवेज आहे म्हणू शकतो. ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने ट्रेड हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो. अर्थात लेवल ही एक काढूया, त्याच्या खालची लेवल ही एक काढूया. जवळपास 6400 47 च्या वरती टिकत असेल तर बाय करा आणि डेफिनेटली 6353 च्या खाली सेल करा. नाहीतर साइडवेज मध्ये असेल तर सोडून द्या विषय. मग ब्रेकआउटची वाढ बघा स्टॉक म्हणजे हा स्टॉक जर ज्या दिशेने ब्रेकआउट देईल 1 आवरच्या टाइम फ्रेमला सुद्धा स्विंग ट्रेडिंगला सुद्धा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे ट्रेडिंगसाठी. ठीक आहे आणि हा ब्रेकआउट सुद्धा तुम्ही चांगला ट्रेड करून प्रॉफिट करू शकता. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट बायिंगची रेंज जी आहे आपण करूया 1235 च्या वरती बाय करू शकता ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती. ठीक आहे. त्याचबरोबर डिक्सॉनचा विचार करू शकता. ओके कन्सल्टेशन झोन मध्ये आहे. हा जो स्टॉक आहे कुठे होता बघा आणि कुठून कुठे गेलाय. ठीक आहे. आता जवळपास दुप्पट झालेला आहे हा शेअर. जर तुम्ही बघितलात मार्च 24 ला 6000 ला होता त्याच्यानंतर 12 पर्यंत पोहोचला. ही प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाल्या शेअर मध्ये. सो कंटिन्यू होत असेल 10,632 च्या खाली तुम्ही सेल करू शकता. परंतु जर आता ही पुलबॅक म्हणजे ह्या ट्रेंड नंतर हा पुलबॅक नंतर परत जर ट्रेंड कंटिन्यू होत असेल अप ट्रेंड तर डेफिनेटली स्विंग साठी हा शेअर तुम्हाला 11,291 च्या वरती बायिंगची रेंज आहे. अन्यथा साइडवेज मध्ये जाईल सोडून द्या विषय. समजलेत का सांगा का काही स्टॉकचा अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजले असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय. ठीक आहे. धन्यवाद.